प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अभिजित बाळासाहेब कोळी यांना उमेदवारी मिळण्याची सूचक चिन्हे. सांगली प्रहार टीमशी त्यांची झालेली ही बातचीत. नमस्कार. प्रभाग क्रमांक 13 मध्ये आज आपण सांगलवाडी या ठिकाणी आलेलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून जवळपास फायनल झालेले उमेदवार म्हणजेच ओबीसी पुरुष अ गटातून अभिजित बाळासाहेब कोळी यांचे नाव पुढे आलेले आहे. सांगलवाडीतील हा प्रभाग 78 प्रभागांपैकी अतिशय संवेदनशील व प्रतिष्ठेची लढाई म्हणून ओळखला जातो. कारण की भाजपामध्ये असलेले माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांचे जे आता पॅनल आहे तर त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून हे उमेदवार ओळखले जातात. परंतु जनतेच्या मनात रुजलेला आणि जनतेसाठी ग्राउंड लेवलला येऊन काम करणारा एक व्यक्ती आणि तरुण युवक, त्याचप्रमाणे सुशिक्षित अशी अभिजित कोळी यांची ओळख आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे नुकतंच त्यांनी चालू केलेला एक उपक्रम आहे. गोरगरीब सगळ्या आपल्या सांगलवाडीच्या प्रभागाच्या जनतेसाठी विविध दाखले वगैरे मोफत उपलब्ध करून देणे, हा त्यांचा जो नुकताच काही महिन्यांपूर्वी सुरू झालेला उपक्रम आहे. तर त्यालासुद्धा जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे आणि ही सेवा अखंड आणि अविरतपणे चालू आहे. गेले 8,000+ अशी उमेदवार, अशी जनता या ठिकाणी त्या सर्व संधीचा त्यांनी लाभ घेतलेला आहे. त्याचप्रमाणे ग्राउंड लेवलला उतरून एक तळमळीचा कार्यकर्ता म्हणून अभिजित याची ओळख आहे. सांगली महानगरपालिकेतील एक कामसू व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे सर्वांना आवडता उमेदवार किंवा सर्वांना आवडता कार्यकर्ता म्हणून जयंत पाटील साहेबांचे यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. तर याला अनुसरूनच आपण अभिजित यांना विचारूयात की विकास कामाबद्दलचं त्यांचं विजन काय आहे. नमस्ते अभिजित. नमस्ते. गेले 2 इलेक्शन मी सांगलीवाडीत इलेक्शनला उभारतोय. 2 इलेक्शनला मला अपेक्षित यश आलं नाही, कारण माझं काम तेवढं नव्हतं. त्यामुळे लोकांनी ज्यावेळेस दिलेला कौल होता तो मला मान्यच होता. मी ही निवडणूक विरोधकांनी काम केलं नाही म्हणून नाही लढत. त्यांनी जे काम केले त्याच्यापेक्षा चांगलं काम मी करणार म्हणून मी लढतोय. गेले 5 ते 7 वर्ष झाले मी कंटिन्यू सातत्यानं सांगलीवाडीच्या विकासासाठी काम करतोय. आणि जयंत जनसेवा असेल जे ऑफिस आहे त्यातून जवळपास 8,000 लोकांच्या आत्तापर्यंत कामं झालेले आहेत. मेडिकलच्या क्षेत्रात बघितला तर आम्ही जवळपास 250पेक्षा जास्त ऑपरेशन्स केले आहेत. कुणाची मेडिकल इमर्जन्सी असेल तर आम्ही त्याचा फॉलोअप घेऊन ते काम करतो. जयंत पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून, संजय बजाज साहेब यांच्या मार्गदर्शनातून आम्ही मेडिकलची कामे अवितरत करतो. त्याच्याबरोबर रस्त्याची कामं असतील, झोपडपट्टीतला विषय असेल, विविध क्षेत्राच्या अडचणींना लोकांसाठी आम्ही सामोरं जातो. मला असं वाटतं की गेले 5 ते 7 वर्ष झालं मी सांगलीवाडीतील लोकांसाठी काम करतो आहे. लोकांना माझं काम आवडलं तर लोक 100% मला मतदान करतील. लोकांना जर वाटलं अभिजितपेक्षा चांगलं काम करणार कोण उमेदवार आहे तर लोक त्यांना ॲक्सेप्ट करतील. आणि मी हे विजन घेऊन पुढच्या येणाऱ्या भविष्यात सांगलीवाडीत नवीन उपक्रम राबवत लोकांसाठी काय करता येईल हे बघण्यासाठी आणि हे करण्यासाठीच मी पुढं आलेलो आहे. जर लोकांना ते मान्य असतील तर 100% लोक माझ्या पाठीशी उभा राहतील. आपण आत्ताच म्हटलं की मागच्यांनी काम केलं नाही असं नाही आहे, पण कुठं ना कुठं तरी मागच्यांचं काम जनतेला पसंत पडलं नाही ही खंत लोकांच्या मनात आहे असं आपल्याला म्हणायचं आहे का? 100%. म्हणून तर गेली 5 ते 7 वर्ष झालं माझ्याकडे कोणतंही पद नसताना मी काम करतोय. लोकांचा ओढा माझ्याकडं येतोय अपेक्षेनं काम करण्यात. जर त्यांनी अपेक्षित काम केलं असतं तर 100% लोक त्यांना विजय करतील. पण जर लोकांना माझं काम आवडलं असेल किंवा लोकांना असं वाटेल की बाबा हा त्यांच्यापेक्षा चांगलं काम करू शकतोय तर 100% लोक माझ्या मागं राहतील. आणि मला विश्वास आहे की सांगलीवाडीतील लोक यावेळेला नवीन बदल लोकांना अपेक्षित आहे आणि तो घडेल. आपण पाहतो की सांगलवाडी हे पूर्णपणे पूरबाधित क्षेत्र आहे. तर या ठिकाणी पुरामुळे नुकसान व्हायच्या बऱ्याच समस्या शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी आहेत. तर या समस्यांवर आपण एक भावी नगरसेवक असं आपल्याला म्हणता येईल तर जनतेत रुजवलेला माणूस किंवा काय, तर या पूरप्रवण क्षेत्रातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना करायचा आपल्याकडे एक विजन आहे? गेले 2019चा पूर असेल, त्याच्या आधीचा पूर असेल तर सांगलीवाडीतला अभिजित कोळी म्हणून नाही तर सगळ्यांनीच पूरग्रस्तांसाठी मदत केलेली आहे. बाहेरून मदत आलेली आहे. जयंत पाटील साहेब स्वतः इथं येऊन लक्ष घालतात पुराच्या वेळेला.
आणि आता पूर येणार आहे असं लक्षात आलं की आम्ही त्याच्या उपाययोजना आत्तापासूनच करतो. मागच्या वेळेला आता परिस्थिती अशी झाली, तुम्हाला माहिती आहे की आता पूर येणार, काय जरी झालं तरी 50-52च्या वरती पाणी जाणार. तर त्यावेळेला आम्ही आधीच त्या लोकांना भेटून त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांना राहण्याची सोय असेल, त्यांना जेवणाची सोय असेल, ही ऑलरेडी आम्ही करून ठेवलेली. आणि या पुराच्या संबंधात काही जर प्रॉब्लेम असतील तर साहेबांच्या माध्यमातून असतील, आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून असतील, विश्वजित कदम साहेब असतील, विशालदादा असतील, आमचे सर्वांचे नेते, त्यांच्या माध्यमातून आम्ही सांगलीवाडीसाठी जे काय करता येईल ते करू. 2019चा पूर काळ होता, महापूर आला होता. त्याचप्रमाणे 2021ला देखील महापुराला सामोरं जावं लागत होतं. पण त्यामध्येच आणखी एक नैसर्गिक आपत्ती आली, ती म्हणजे कोरोनाचा काळ 2021चा आणि 2020चा आणि त्याच्यानंतर पार्शली प्रमाणात 2021चा. तर कोरोना काळातील आपलं कार्य काय? कोरोना काळात जवळपास 1 वर्ष लोकांचे हाल चालले होते. जे रोजगारवर लोक जातात, जे गरीब लोक, जर कोण MIDCत जातं, कोण कापड दुकानात जातं, त्या लोकांना घरातून बाहेर पडता येत नव्हतं. आणि सांगलीवाडी हा आमचा ग्रामीण भाग असल्यासारखा आहे. तर त्यावेळेला जवळपास आम्ही 1200 कुटुंबांना त्यांच्या अन्नधान्याची व्यवस्था केली. त्यांना जेवणाची व्यवस्था कोणाची अडू नये यासाठी आम्ही प्रयत्न केले. सांगलीवाडीत शेती भाग भरपूर आहे, तर कुठं फळभाज्या असतील किंवा शेतीतला माल असेल तर त्या लोकांना कसा पुरवता येईल. आणि जवळपास आम्ही 1200 कुटुंबांची त्यावेळेला 6 महिने काळजी घेतली आणि आम्ही ज्यांना जेवढी शक्य आहे तेवढी आमच्याकडून त्यांना मदत केली. आपण पाहतो की सांगलवाडी हा भाग शेतकऱ्यांचाच भाग आहे. इथं सगळी शेतीवर अवलंबून असलेलीच कुटुंबं आहेत, परंतु शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही त्यांच्या मालाला. बरेच शेतकरी आत्महत्या करतायत. तर ही परिस्थिती आपल्या सांगलवाडीच्या शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठी आपण काय प्रयत्नशील असाल? यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांच्याकडे असेल, जे शेतकऱ्यांचे प्रश्न ज्यांच्या खात्याकडे येतात त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. आम्ही साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जे काय करता येईल ते 100% आम्ही करूयात. आपण पाहतोय की तसं बघायला गेलं तर पूर आल्यानंतर सांगलवाडीमध्ये पाणीच पाणी असतं, पण रेग्युलर नेहमीच्या जनतेला पाण्याचा हा तुटवडा आपल्याला जाणवतोय, हे तर आपल्याला माहितीच आहे. तर ह्या पाणी प्रश्नावर आपण कुठल्या ह्याच्यानी बघताय? प्राणी प्रश्नापेक्षा आत्ता सगळ्यात जास्त समस्या झाल्या लोकांना घरपट्टीचा विषय. आमच्या सांगलीवाडीत सगळ्यात कळीचा मुद्दा आहे की घरपट्टी, जी डबल टिबल चोबल आल्या, जी सगळ्याच पक्षांनी विरोध केला. माझी महापालिकेत गेल्यानंतर पहिली मागणी असेल की जुन्या पद्धतीनं घरपट्टीची आकारणी करा. ह्यासाठी आम्ही आवाज उठवणार आणि हे लोकांना आश्वस्त करतो की आम्ही ते पाठपुरावा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. राहिल्या बाकीच्या गरजा, पाणीचा विषय असेल, स्वच्छ पाण्याचा असेल, पाणी वेळेत येण्याबद्दल असेल, तर याचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करू आणि लोकांना सुविधा उपलब्ध करून देऊ. महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरण हा एक नारा आपण बघतो की केंद्रापासून राज्यापर्यंत सगळीकडेच आहे आणि महिलांना आरक्षण देखील मोठ्या प्रमाणात मिळतंय. तर आपल्या ह्या प्रभागासाठी महिलांचे वेगवेगळे कोणते उपक्रम आपण भविष्यात आयोजित कराल? तुम्ही महिलांच्या बाबतीत बोललं तर गेल्या आम्ही 6 महिन्यामागं हिंदवी नारी शक्ती म्हणून फाउंडेशन स्थापन केलं. हे फाउंडेशन फक्त मनोरंजनासाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी केलं नाही, तर त्यात महिलांना प्राधान्य देणं. मला असं वाटते की जर गावाचा विकास व्हायचा असेल तर त्या कुटुंबाचा विकास झाला पाहिजे, आणि कुटुंबाचा विकास व्हायचा असेल तर त्या घरातील महिला सक्षम झाली पाहिजे तर गावाचा विकास होईल. आम्ही महिलांसाठी कोणता तरी उद्योग आणायच्या प्रयत्नात 100% आहे. महिलांसाठी विविध कोर्स असतील, शालेय मुलींसाठी काय करता येईल, जेणेकरून महिला सक्षम होतील आणि ते कुटुंब सक्षम होईल. ज्यावेळी कुटुंब सक्षम होईल तेव्हा 100% गाव सक्षम होईल. आणि सगळ्यात प्रायोरिटीनं बघणारी गोष्ट म्हणजे महिलांसाठी काहीतरी सांगलीवाडीत उद्योग आणणं, हा माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. महिला आता बऱ्याच बाबतीत आपण बघतोय की असुरक्षित आहेत. मुली असतील, शाळेला जात असतात, क्लासला जात असतात, त्याचप्रमाणे महिला देखील नोकरी करत असतील तर त्या थोड्या लांबून, थोडं त्यांना यायला पण रात्र होते, उशीर होतो. तर या ठिकाणी महिला आपल्याला असुरक्षित जाणवते, तर त्या सुरक्षित बनाव्यात यासाठी आणि त्या सक्षम बनाव्यात यासाठी आपण त्यांच्यासाठी काही अशा उपाययोजना करतोय का? आत्ता मी लोकांच्या पुढे जात असताना आम्ही आमचा जाहीरनामा घेऊन जात नाही. आता आम्ही लोकांच्या पुढे जात असताना आम्ही आमचा कारनामा म्हणून घेऊन जातो आहे. म्हणजे गेले 7 ते 10 वर्ष झालं आम्ही विविध क्षेत्रात काम करतो आहे. क्रीडा असतील, महिलांसाठी असेल, रस्त्याच्या व्यवस्थाच्या संदर्भात असेल, तर आम्ही जे काम आत्तापर्यंत केले त्याचं आम्ही बुकलेट केले आणि ते आम्ही घरापर्यंत लोकांना जाणार. आम्ही लोकांच्याकडे जात असताना
की आम्हाला मतदान द्या, आम्ही हे करतो म्हणून नाही जाणार, तर आम्ही हे केले म्हणून आम्हाला मतदान द्या. राहिली गोष्ट तुम्ही जो महिलांच्या संदर्भात विचारताय किंवा बाकीच्या, तर आम्ही त्या बुकलेटमध्ये घातलेलं आहे. रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेज हे आता गेले 1-2 वर्ष झालं महापालिकेत शासन काम करते, इथं कुठलाही नगरसेवक नाही, तरी या गोष्टी होतात. रोज सकाळी स्वच्छतेचा विषय आहे तर तो होतोच, हे बाय डिफॉल्ट होणारच आहे काम. पण सांगलीवाडीतल्या लोकांसाठी समस्या वेगळ्या आहेत, ज्यात तुम्ही उल्लेख महिलांचा केला तर आम्ही त्यात पण उल्लेख केला आहे. माझ्या दृष्टीने सांगलीवाडी ही पूर्ण CCTV अंडर झाली पाहिजे. म्हणजे चोरी हा विषय असेल किंवा महिलांच्या कुठल्या बाबतीतला सुरक्षेच्या बाबतीत झाली तर तो त्यात कव्हर होऊन जाईल. सांगलीवाडीत स्वतंत्र पोलीस चौकी पाहिजे, कारण 25,000 लोकसंख्येचं गाव आहे, पण सांगलीवाडीत स्वतंत्र पोलीस चौकी नाही. पोलीस चौकी झाली पाहिजे. फायर स्टेशनचा विषय घेतला तर सांगलीवाडीत एखाद्या ठिकाणी आग लागली तर गाडी इथं यायला 30 मिनिट जातात. तर सांगलीवाडीत एक सेपरेट फायर स्टेशन झालं पाहिजे. महिलांसाठी उद्योग आला पाहिजे आणि एक चांगलं चिल्ड्रन पार्क, नाना पार्क, एक मुलांसाठी ग्राउंडवर व्यवस्थित सगळ्या सुविधा, हे माझं विजन आहे सांगलीवाडीसाठी आणि ते 100% पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. सांगलवाडीची निवडणूक ही प्रतिष्ठेची लढाई अशी समजली जाते, तर या सगळ्या गोष्टीला आपण कसं फेस कराल? कारण आपण पाहतोय की केंद्रात, राज्यात, त्याचप्रमाणे जिल्ह्यात देखील भाजपाचेच सरकार आहे आणि त्यांच्याच अनुषंगाने विकास काम होतंय असं आपण पाहतोय. तर ही प्रतिष्ठेची मानली जाणारी लढाई, तर याला आपण कसे फेस कराल? मुळात अभिजित कोळी हा उमेदवार महाविकास आघाडीतून निश्चित झाला तर अभिजित कोळीसाठी सांगलीवाडीची निवडणूक ही प्रतिष्ठेची नसणार आहे. ही फक्त निवडणूक ही सांगलीवाडीच्या विकासासाठी, सांगलीवाडीच्या येणाऱ्या भविष्यासाठीची निवडणूक असेल. कोण प्रतिष्ठेची करते, काय करते ह्याच्याशी मला काहीच देणं घेणं नाही. फक्त सांगलीवाडीचा विकास कसा होईल ह्यासाठी. अभिजित कोळी 2 इलेक्शन लढला, कामातनं परत पुढं आला. जर लोकांना वाटलं अभिजित चांगलं काम करेल तर लोक 100% निवडून देतील. लोकांना वाटलं अभिजितपेक्षा चांगला पर्याय आहे तर लोक त्यांना निवडून देतील आणि मला त्याच्याबद्दल काहीही शंका नाही. जनता जो कौल देईल तो मी मान्य करून पुढे जायला तयार आहे. पण मला सांगलीवाडीतील लोकांच्यावर पूर्ण विश्वास आहे. लोक एकदा मला संधी देतील, माझ्या कामाला एकदा संधी देतील असं मला वाटते. त्यामुळं माझ्यासाठी तुम्ही जसं म्हणताय प्रतिष्ठेची, तशी माझ्यासाठी अजिबात प्रतिष्ठेची निवडणूक नाही. ही फक्त लोकांच्या कामाची निवडणूक, सांगलीवाडीच्या विकासाची निवडणूक असं मी समजतो. म्हणजेच सांगलवाडीची जनता आपल्या कामाची पोच पावती आपल्याला उमेदवार म्हणजे नगरसेवक निवडून आलेला या पद्धतीने देतील अशी आपली धारणा आहे किंवा असा आपल्याला विश्वास आहे, हे नक्कीच आहे. गेली 5-7 वर्ष झालं मी सातत्यानं लोकांसाठी धडपडतोय. ज्या माझ्याकडे लोक आले आहेत त्यांना कधी मी रिकाम्या हाताने मागं पाठवलं नाही. मी त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्टीत, कामात मी धडपड केलेली आहे आणि मला विश्वास आहे प्रत्येकाला लोकांनी संधी दिलेली आहे आणि मला वाटते आता मला एक लोक संधी देतील. समजा अभिजित कोळीला संधी दिली तर आणि अभिजित कोळी नाही काम केलं तर लोक पुढच्या 5 वर्षाला अभिजित कोळीला घरातच बसवतील, हे मला माहिती आहे. त्यामुळे मी लोकांना तुमच्या माध्यमातून एक विनंती करतो, तुम्ही एकदा संधी द्या. तुम्हाला कधीही वाटणार नाही अभिजित कोळीला मतदान केलं आणि हे वाया गेलं, एवढी मात्र मी गवाही तुमच्या माध्यमातून सांगलीवाडीतील जनतेला देतो. फक्त विकासाचं विजन, सांगलीवाडीची प्रगती हा एकमेव अजेंडा घेऊन मी या इलेक्शनमध्ये आलो आहे. मी विरोधाला विरोध म्हणून राजकारणात आलेलो नाही आणि मला त्याची गरजही नाही. अतिशय उपयुक्त असं विजन आणि सर्वसामान्य जनतेसाठी झटून काम करण्याचं ध्येय घेऊन आज अभिजित बाळासाहेब कोळी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सांगली प्रहार टीमकडून त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. मी कॅमेरामन विनायकसह सांगली प्रहार टीमसाठी मुख्य संपादिका नीता पाटील. सांगली प्रहार न्यूजकरिता मुख्य संपादिका नीता पाटील.